ही टिप वापरून जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कारल्याची भाजी कडू होणार नाही। त्यासाठी कारल्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि ते तासभर तसंच ठेवायचं। तासाभरानंतर त्याला जे पाणी सुटतं ते हाताने अशा पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचं आहे। हे बघा, जेवढं पाणी निघतं ते हाताने असं पिळून घ्यायचं आणि पिळून घेतलेली कारली आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता जी आपण कारली पाण्यामध्ये टाकलेली आहेत ते आपल्याला एका सुती कापडामध्ये घालून घ्यायचे आहेत। सुती कापडामध्ये घातली की जेवढी पिळता येईल तेवढे त्यास व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ह्यापासून कारल्याची भाजी बनवली तर तुमच्या भाजी अजिबात कडू होणार नाही। नक्की करून बघा आणि टिप आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।